मित्रांनो, विषय अत्यंत भयानक आहे. धीरेंद्र शास्त्री जे बरळला, अगदी तोच विषय मध्य प्रदेशमध्ये इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये शिकवला जात आहे. तो कोण? रामदास कपडे नसलेला तो रामदास उभा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या चरणावर फुले अर्पण करत आहेत आणि जणू काय हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदासाच्या पायावर अर्पण केलेले आहे. अशा पद्धतीची मांडणी शालेय अभ्यासक्रमामध्ये मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाचं सरकार आहे? भारतीय जनता पार्टीचं, RSSचं सरकार आहे. RSS कशा पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत आहे आणि आमचा संपूर्ण बहुजन समाज, मराठा समाज पूर्णपणे झोपलेला आहे. नेमकं या लोकांना असं काय करायचं आहे? मधल्या काळामध्ये आता सिद्ध झालेलं होतं की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत आणि दादू कोंडदेव सुद्धा गुरु नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आणि फक्त त्यांचे आई वडील आहेत. हे सगळं सप्रमाण पुराव्यासहित सिद्ध झाल्यानंतर सुद्धा आज इतक्या वर्षानंतर अचानक हे पुढं काय येत आहे? म्हणजे एकदम सुप्त पद्धतीने मराठ्यांना, बहुजनांना गाढ झोपेमध्ये ठेवून, अंधारात ठेवून RSSने, भारतीय जनता पार्टीने सुनियोजित पद्धतीने हे बाहेर राज्यामध्ये पेरलं. कारण यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये हे इतक्या सहजासहजी पेरलं जाणार नाही. त्यामुळे त्यांनी वापर केला बाहेर राज्याचा. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्रा, कर्नाटका अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये, राजस्थान या वेगवेगळ्या राज्यामध्ये हे पेरण्याचं काम, बदनामीचं षडयंत्र फार मोठ्या पद्धतीने म्हणजे राष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी घडवून आणण्यात येत आहे. खरं तर हे 100-150 वर्षापासून सुरू आहे. परंतु लक्षात घ्या, मधल्या काळामध्ये हा वाद जवळपास संपुष्टात आल्यासारखं होतं. तरी सुद्धा हे नेमकं का सुरू आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा तर यांना वापरच करायचा आहे. लक्षात ठेवा, रामदास स्वामींनी जे त्यांच्या दासबोधमध्ये लिहिलेलं आहे की गुरु हा ब्राह्मणच असला पाहिजे. लक्षात ठेवा, बहुजनांचा गुरु यांना चालत नाही. म्हणजे तुमचा बहुजनातला व्यक्ती कितीही जरी मोठा झाला तरी तो आमचा ब्राह्मण गुरु, त्याच्यामुळेच तो मोठा होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. ही जी ब्राह्मणी मानसिकता आहे, ही जी मनुवादी मानसिकता आहे, ही जी वर्ण वर्चस्ववादी मानसिकता आहे मित्रांनो, या मानसिकतेतून ह्या जात वेडे लोक आहेत हे. अरे बाबांनो, आधुनिक युग आहे. विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे तुमच्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात, ज्या टिश्यूज असतात, त्याच्यापासून आपलं शरीर बनलेलं असतं आणि जगभरातील सगळे माणसं सारखे आहेत. लक्षात ठेवा, कोणताही वर्ण, कोणतीही जात, याला कसलंही धर्म, याला कसलंही अस्तित्व नाही. त्यामुळेच वारकरी साधू संतांनी सुद्धा सांगताना, मांडताना, धर्माची व्याख्या करताना सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि हे वर्म नाही दुजे, म्हणजे जे खरं आहे, जे रिअल आहे त्यालाच धर्म म्हटलेलं आहे. परंतु तुम्ही एवढे विकृत झालेले आहात, आजच्या आधुनिक युगामध्ये सुद्धा तुमच्या डोक्यातली जात जायला तयार नाही, वर्ण वर्चस्ववाद जायला तयार नाही. पार वर्ण वर्चस्वाने पार तुम्ही येडे झालेले आहात मित्रांनो. हे फार फार भयानक आहे. त्यामुळे येथील बहुजन समाजाने विचार करणं गरजेचं आहे. इतक्या खालच्या पातळीवर शिवाजी महाराजांची बदनामी सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणालाही काही सुद्धा देणं घेणं नाही. बघा, युवराज छत्रपती संभाजीराजे बोलले, एकदा बोलले की बागेश्वर धीरेंद्र शास्त्रीला या महाराष्ट्रात येण्यास बंदी घाला, त्याला येऊ देऊ नका. अरे पण त्याचं नेतृत्व तुम्ही करा ना. चला तुम्ही आवाज द्या, चला नागपूर, चलो नागपूर, त्याला हाकला. बघा आम्ही येतोत, लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने येतोत. पण तुम्ही चला, नुसतं फेसबुकवर एक पोस्ट टाकून, एक बाईट देऊन काही होणार नाही. अगदी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना सुद्धा आव्हान आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या, त्यावेळेस सुद्धा हेच झालं. जरांगे पाटील म्हणले यांना झोडा, हे करा, ते करा, त्याशिवाय हे सुधारणार नाहीत. परंतु तो विषय मागे पडला. त्याच्यानंतर अजून कुणीतरी बरळला, सोलापूरकर बरळला, त्याच्यानंतर अजून कुणीतरी बरळला आणि आता तर या धीरेंद्र पाखंडीच्या निमित्ताने हे पार राष्ट्रीय स्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि या आता मोठा लढा दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आणि जर तुम्ही गप्प बसलात, तुम्हाला इतिहास तर माफ करणारच नाही.
परंतु छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माफ करतील का? अरे शिवाजी महाराजांनी एवढं मोठं तुम्हाला योगदान दिलेलं आहे, तुम्ही त्यांच्या नावावर राज्य करता, त्यांच्या नावावर आमदार होता, मंत्री होता, वेगवेगळी पदं भोगता आणि एवढ्या मोठ्या शिवजयंती साजरी करता. आजही अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पोट भरतात. लाखो लोक आजच्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराज होऊन गेले आणि आज 400 वर्षानंतर सुद्धा हजारो लाखो लोक शिवाजी महाराजांच्या केवळ एका नावावर पोट भरण्याचं काम करतात. म्हणजे त्या माणसाने किती किती काम आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. आतापर्यंत करोडो जणांचे संसार उभा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. एवढे मोठे उपकार आहेत आणि तुम्ही 24 तास हिंदू 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 म्हणता आणि मग तुम्ही असे शिवाजी महाराजांच्या का हातून मागे लागलेले आहात? आणि हे बदनामी करणारे बघा, हा धीरेंद्र पाखंडी गर्ग हा ब्राह्मण, लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस ब्राह्मण, आणि हा सगळ्यात मोठा बदनामी करण्याचा सध्या एकदम सगळ्यात वरती आहे गोविंदगिरी. हा गोविंदगिरी ब्राह्मण, तिथं उपस्थित मोहन भागवत ब्राह्मण, नितीन गडकरी ब्राह्मण, प्रशांत कोरटकर ब्राह्मण, राहुल सोलापूरकर ब्राह्मण. अरे नेमकं काय सुरू आहे? तुम्ही का हातपाय धुवून मागे लागलेला आहात? तुमचा वर्ण जात सिद्ध होत नाही बाबांनो विज्ञान युगामध्ये, आणि कोणत्याही पूर्वीच्या काळी सुद्धा नव्हतं. माणूस हजारो वर्षे भटकंती करत राहत होता. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत तुम्ही एकदा वाचा. तुम्ही स्वतःला बुद्धिवंत समजता, बुद्धिजीवी समजता आणि तुमची ही हालत आहे. नेमकं कोणत्या दिशेने तुम्ही चाललेले आहात? विचार करा मित्रांनो. या लोकांना सांगून उपयोग नाही. अहो आमचा रामदास स्वामी यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, त्यांच्याशी कसलाही वैर नाही, द्वेष नाही. परंतु तुम्ही विनाकारण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून जर बसवत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. लक्षात घ्या, यामध्ये नेमकं काय होत आहे? तुम्ही एकपट बदनामी करायला जाता शिवाजी महाराजांची. तुमचा उद्देश आहे की शिवाजी महाराजांची बदनामी झाली पाहिजे, शिवाजी महाराज छोटे झाले पाहिजेत. तुम्ही एकपट करायला जाता, परंतु याच्या 100 पट रामदास स्वामींची बदनामी होते. हे तुमच्या लक्षात का येत नाही? मेंदूला गंज लागलेला आहे का तुमच्या? आणि का किती दिवस आम्ही का सहन करायचं? अहो आम्ही एक नाही 10 पावलं मागे घ्यायला तयार आहोत. तुम्ही हे गुरुपद हे सगळं हटवा. आम्ही आयुष्यात रामदास स्वामींचं नाव काढणार नाही, त्यांना चांगलंही म्हणणार नाही, वाईटही म्हणणार नाही. आणि जर म्हणायची वेळ आली तर चांगलंच म्हणू, वाईट तर अजिबात म्हणणार नाहीत. आम्ही प्रामाणिक आहोत. आम्ही तुमचा द्वेष करत नाहीत, आम्ही तुमच्या वाट्याला जात नाहीत, लक्षात ठेवा. परंतु तुम्ही आमच्या वाटेवर का येता? आमच्या वाटेवर काटे का टाकता? आम्हाला धोपाटण्या का मारता? आमच्या हातपाय धुवून मागं का लागलेले आहात? आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना या निमित्ताने आव्हान आहे. जरांगे पाटील, नुसतं तोंडाने बोलून आता हे होणार नाही. हा विषय तोंडाने बोलण्यापुरता नाही. तुम्हाला एकदम ठरवून याचं नेतृत्व करून सुनियोजित पद्धतीने पूर्ण गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तमिळनाडूपासून पार तिकडं श्रीनगरपर्यंत हे सगळं मोठं षडयंत्र आहे. हे सगळं षडयंत्र हटवावं लागेल. इंटरनेटवर जेवढे हे चित्र आहेत रामदास स्वामींचे आणि शिवाजी महाराजांचे एकत्र, हे सगळे हटवावे लागतील. जेवढं साहित्य आहे, ज्या बखरी आहेत, जे पुस्तक आहेत, ज्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे ते सगळे पुस्तकं तुम्हाला बदलून इतिहासाची नव्याने मांडणी करावी लागेल. आणि यासाठी सरकारला भाग पाडावं लागेल. वेळ प्रसंगी असं हिंदूद्रोही, हिंदू विरोधी, शिवाजी महाराजांचं विरोधी सरकार जर आपल्याला घालवावं लागलं तर ते सुद्धा करावं लागणार आहे. परंतु आता शांत बसून चालणार नाही. विचार करा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.